B.Ed ॲडमिशन 2025-26 तर आता सुरू होणार आहे, तो म्हणजे कॅप राऊंड 3। तर ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नसेल किंवा जे विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेतलेली नसेल ते विद्यार्थी आता कॅप राऊंड 3चा फॉर्म भरू शकतात। तर यामध्ये आपण जेही तुमचे अलॉटमेंट आहे म्हणजे कॉलेज वाईज अलॉटमेंट आणि त्यानंतर रिक्त जागा म्हणजे व्हॅकन्सी लिस्टसुद्धा साईडवर उपलब्ध झालेली आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला साईडवर यावं लागेल। साईडवर आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिलेला आहे चेक अलॉटमेंट अँड व्हॅकन्सी। तर इथे तुम्ही जेही कॉलेजेस तुमच्या कॅप राऊंड 3 मध्ये ॲड करणार आहे त्या कॉलेजला किती ॲडमिशन झालेले आहे, कोणत्या पर्सेंटेजवर ॲडमिशन झालेले आहे, कोणत्या मेथडवर ॲडमिशन झालेले आहे, संपूर्ण माहिती तुम्ही स्वतः चेक करू शकता। तर ही जे ऑप्शन आहे म्हणजे चेक व्हॅकन्सी अँड अलॉटमेंट हे ऑप्शन तुम्हाला मोबाईलमध्ये येणार नाही आहे, परंतु व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला संपूर्ण लिंक दिल्या राहणार आहे। त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता आणि आपले जेही तुम्हाला स्टेटस बघायचं आहे ते स्टेटस तुम्ही बघू शकता। यामध्ये तुम्ही व्हॅकन्सीसुद्धा बघू शकता। तर बघा अशा प्रकारे 3 ऑप्शन येणार आहे। यामध्ये इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट आहे, चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट म्हणजे तुम्ही तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता किंवा करंट व्हॅकन्सी रिपोर्ट, तिन्ही ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले आहे। तर सर्वात प्रथम आपण चेक करणार आहे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट म्हणजे कोणत्या कॉलेजला किती अलॉटमेंट झालेले आहे, किती ॲडमिशन झालेले आहे, हे कशा चेक करायचे आहे। तर बघा अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला राऊंड 2 ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल आणि राऊंड 1 सुद्धा तुम्ही बघू शकता। युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा, कॉलेजचे नाव सिलेक्ट करा आणि शो अलॉटमेंट लिस्टला जर तुम्ही क्लिक केले तर तुम्हाला त्या कॉलेजचे संपूर्ण किती विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहे, नावासुद्धा डिटेल्स, कास्ट, पर्सेंटेज संपूर्ण माहिती तुम्ही स्वतः चेक करू शकता। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण अपडेट संपूर्ण महाराष्ट्रामधील संपूर्ण कॉलेजची लिस्ट तुम्ही चेक करू शकता। बघा एका कॉलेजची लिस्ट आम्ही चेक करतो, यामध्ये पूर्ण कास्टसुद्धा दिलेले आहे, त्यानंतर मेथड, त्यानंतर पर्सेंटेज संपूर्ण माहिती तुम्ही सुद्धा जे कॉलेजेस तुम्ही आता राऊंड 3 मध्ये ॲड करणार आहे एकदा चेक करा की तुमच्या कास्टचे विद्यार्थी किती मार्क्सवर सिलेक्ट झालेले आहे। या प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती स्वतः चेक करू शकता। संपूर्ण लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे, कारण तुम्ही डायरेक्टली मोबाईलमध्ये चेक करत असाल तर मोबाईलमध्ये तुम्हाला ऑप्शन येत नाही। त्यानंतर बघू शकता आता चेक करायचं आपल्याला करंट व्हॅकन्सी रिपोर्ट। तर करंट व्हॅकन्सी रिपोर्टला आपल्याला क्लिक करायचं आहे, तिथे सुद्धा तुम्हाला कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहे। यामध्ये युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा, इथे कॉलेजचे नाव सिलेक्ट करा आणि शो व्हॅकन्सीला क्लिक करा। तुमच्यासमोर जे कॉलेज तुम्ही सिलेक्ट करणार आहे त्या कॉलेजच्या व्हॅकन्सी मेथडनुसार तुम्ही बघू शकता। तर आता आपल्याला हा 3rd राऊंड जो आहे हा इम्पॉर्टंट राऊंड आहे, त्यामध्ये तुम्ही संपूर्ण जी माहिती आहे प्रॉपर रेडी करा आणि त्यानंतरच आपण फॉर्म कसा भरायचा या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ देण्यात येणार। त्या प्रकारे तुम्ही तो व्हिडिओ बघून तुमचा फॉर्मसुद्धा भरू शकता। तर यामध्ये बघू शकता तुम्ही संपूर्ण माहिती तुमच्यासमोर उपलब्ध आहे। मेथडनुसार जागा, कास्ट वाईजनुसार जागा तुम्ही या प्रकारे चेक करू शकता। तर तुम्हाला ज्या कॉलेजच्या चेक करायचं आहे ते कॉलेजचं नाव तिथे टाका, शो व्हॅकन्सीला क्लिक करा, तुमच्यासमोर संपूर्ण व्हॅकन्सी लिस्ट उपलब्ध होऊन जाणार। अशा प्रकारे तुम्ही राऊंड 3 साठी संपूर्ण अपडेट बघू शकता। यानुसार तुम्ही अपडेट बघा, कॉलेजची लिस्ट तयार करून ठेवा, कारण की या राऊंडमध्ये तुमचा नंबर लागणं अतिशय गरजेचं आहे आणि B.Ed ॲडमिशनकडून जशा अपडेट येतील त्यानुसार तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देणे सुरूच आहे आणि यानंतरसुद्धा देण्यात येणार। जसं की आता कॅप राऊंड 3चा जो फॉर्म भरायचा आहे आपल्याला, तो फॉर्म कसा भरायचा या संदर्भात सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि B.Ed ॲडमिशन 2025-26 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।